Students, we started the first chapter of the mathematics first, a set, in which we studied how to write the sets as well as the methods of the writing of the sets. There are two methods in which first one is a listing form. It is also called as a roster form. And second one, it is a rule method. It is also called as a set builder form. Also we studied some examples based on them in a previous period. Now in this period we learn about the types of the sets. Types of set. यातील पहिला प्रकार या ठिकाणी आपण बघणार अ सिंगल टोन सेट. आता सिंगल टोन सेट म्हणजे काय? व्हॉट इज मीनिंग ऑफ सिंगल टोन सेट? The set which consisting only one element. Such a set is called as a single tone set. Consisting one element. Short मध्ये मी लिहितो such a set is called as a single tone set. For example, समजा आपण एक उदाहरण घेऊया इथं. Set A is equal to in curly bracket x such that x is even prime number. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता हा आपल्याला रूल मेथड न दिलाय. मग हा सिंगल टोन सेट कसा हे समजून घेण्यासाठी या सेटला मी लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहितो. देअरफॉर सेट A is equal to in curly bracket x is a even prime number. म्हणजेच सम मूळ संख्या. आपल्याला माहिती आहे की प्राइम नंबर आपण लिहित असताना 2, 3, देन 5, 7, देन 11 डॉट 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 डॉट. दोन नंतर येणाऱ्या सगळ्या संख्या मुलांना ज्या आहेत ज्या मूळ संख्या ह्या ऑड आहेत. म्हणजे फक्तच या ठिकाणी दोन ही एकमेव अशी संख्या आहे मूळ संख्या की जी सम आहे. सो set A is equal to in curly bracket 2 curly bracket complete. Therefore set A consisting only one element. So set A is called as a single tone set. म्हणजे याला आपण सिंगल टोन सेट असं म्हणतो. मुलांनो अशी आणखी काही उदाहरण आपल्याला या ठिकाणी सिंगल टोन सेटची बघता येतील. उदाहरणार्थ दुसरं उदाहरण घेऊया आपण. Set B is equal to in curly bracket y such that y is natural number. So y is greater than 6 and less than 8. Curly bracket complete. अशी संख्या आपल्याला शोधायची की नॅचरल नंबर असेल 6 पेक्षा मोठी आणि 8 पेक्षा लहान असणारी नॅचरल नंबर नैसर्गिक संख्या. देअरफॉर इट इज रिटन इन द फॉर्म ऑफ लिस्ट. सो B is equal to in curly bracket 7 is only one natural number which is in between 6 and 8. Therefore set B consisting only one element, so it is a single tone set. In this way we also finding the elements in a set in which there is a only one element.
सो दिस टाइप ऑफ सेट इज कॉल्ड एज अ सिंगलटोन सेट. आता आपण दुसरा प्रकार या ठिकाणी बघणार. यामध्ये आपल्याला एम्प्टी सेट म्हणूया आपण. सेकंड टाइप एम्प्टी सेट or it is also called as a null set. यालाच आपण नल सेट सुद्धा म्हणतो. एम्प्टी किंवा नल सेट याचं मिनिंग काय पहा. जसं मगाशी मी सांगितलं की सिंगल टोन सेट मध्ये फक्त एकच एलिमेंट असतो, असे सेट ज्याला आपण सिंगल टोन सेट असं म्हणतो. सिमिलरली द एम्प्टी सेट कन्सिस्टिंग देर इज नो एनी वन एलिमेंट्स इन दिस सेट, म्हणजे एकही एलिमेंट नसतो, अशा संचाला आपण नल सेट म्हणतो किंवा एम्प्टी सेट असं म्हणतो. उदाहरणार्थ समजा मी या ठिकाणी उदाहरण घेत असताना सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स फ्रॉम नॅचरल नंबर अँड एक्स इज less than 15 and greater than 16 curly bracket complete. तर संचाचा अर्थ समजून घ्या. आपणाला सेट बिल्डर फॉर्म मध्ये दिलाय. मग ह्या संचाला आपल्याला लिस्टिंग फॉर्म मध्ये प्रथम लिहायचंय. लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहिला की तुम्हाला एम्प्टी सेट आणि नल सेट याचा अर्थ लक्षात येईल. अर्थ समजून घ्या. x such that x, that means x belongs from n, म्हणजे x हा नैसर्गिक संख्या आहे. ही नैसर्गिक संख्या कशी आहे? इट इज ग्रेटर दॅन 15, 15 पेक्षा मोठी, अँड लेस दॅन 16 म्हणजे 16 पेक्षा लहान. अशी कोणती संख्या आहे की जी 15 पेक्षा मोठी आणि 16 पेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या? तर इथं आपल्याला एकही या ठिकाणी संख्या सापडत नाही. Therefore, set A is an empty set. It is denoted by only curly bracket, or also it is denoted as A is a empty set. These are the two signs of the indicating the null set or in empty set. लक्षात घ्या, एखाद्या संचामध्ये एकही घटक जर नसेल तर असा संच आपण एम्प्टी सेट म्हणतो आणि तो या दोन चिन्हाच्या सहाय्याने आपण या ठिकाणी निर्देशित करतो. पुढचा सेट आपण पाहणार फायनाइट सेट. बघा एक उदाहरण दाखल घेत आपण प्रकार अभ्यासतोय. थर्ड टाइप्स ऑफ सेट, इट इज अ फायनाइट सेट. कशाला म्हणायचंय फायनाइट सेट हे पहिल्यांदा आपण समजून घेऊया. द सेट इन विच नंबर ऑफ एलिमेंट्स इज लिमिटेड. नंबर ऑफ एलिमेंट्स आर लिमिटेड. लिमिटेड म्हटलंय आहे की नाही. म्हणजेच काय, तर त्यामध्ये असणारी घटक संख्या जी आहे ही घटक संख्या लिमिटेड असते. दॅट मीन्स दीज एलिमेंट्स आर काउंटेबल. आपण सहजपणे ते मोजू शकतो. सच टाइप ऑफ सेट इज कॉल्ड एज अ फायनाइट सेट. यामध्ये आपल्याला काय लिहिता येईल? द सेट इन विच नंबर ऑफ एलिमेंट आर लिमिटेड or countable. आपण मोजू शकतो अशा संचांना आपण काय म्हणतो? फायनाइट सेट. आता जसं की मी एक उदाहरण घेतो इथं. सेट P इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता ह्या संचामध्ये आपल्याला दिलेत पहा गुणधर्म. जर आपण याचा शोधला म्हणजेच रूल जर शोधला तर आपल्याला काय मिळेल?
इथं आपल्याला एलिमेंट्स जे आहेत हे 2, 4, 6, 8 अँड 10 दीज आर द इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 10. 1 ते 10 पर्यंतचे इव्हन नंबर्स आहेत. असा हा संच आपल्याला पी दिलाय. आता यामधील घटक संख्या आपण मोजू शकतोय. 1, 2, 3, 4, 5 5 घटक आहेत त्यामध्ये. There are 5 elements in a set P. So set P is called as a finite set. लक्षात घ्या, elements in set P are countable or limited or countable. जर असं असेल, therefore set P is a finite set. अशा प्रकारे आपण सेट पी हा फायनाइट सेट सांगू शकतो. दुसरं उदाहरण मुलांना या ठिकाणी घेऊया आपण. हे पहिलं उदाहरण घेतलंय. दुसऱ्यासाठी मी आणखी एक उदाहरण घेतो पहा. सेट क्यू इज इक्वल टू, नाव बदलतो जरा मी इथं, सेट एक्स इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पी सच दॅट पी इज ऑड नंबर, ऑड नंबर्स फ्रॉम 1 to 15. 1 ते 15 पर्यंतचे ऑड नंबर्स आपल्याला घ्यायचे. हा आपल्याला रूल मेथड मध्ये दिलाय. मग हा पहिल्यांदा लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहा किंवा रोस्टर फॉर्म मध्ये लिहूया आपण. therefore it is written as x is equal to in curly bracket ऑड नंबर लिहायचे आपल्याला 1 ते 15 दरम्यान असणारे सगळे ऑड नंबर. यामध्ये 1, देन 3, 5, 7, 9, 11, 13 and lastly 15. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट्स. या संचामध्ये मुलांना एकूण 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 एलिमेंट्स आहेत. These are countable. Therefore set X is a finite set. म्हणजे या ठिकाणी सांगता येईल elements in a set X are limited or countable. Therefore set X is finite set. लक्षात घ्या, हा फायनाइट सेट कसा आहे, त्याचं कारण काय हे आपल्याला या ठिकाणी लिहिता आलं पाहिजे. अशा प्रकारे मुलांना आपण फायनाइट सेट या ठिकाणी शोधू शकतो. दोन्ही पद्धतीवरची आपण एक एक उदाहरण या ठिकाणी घेतली. पहिलं जे उदाहरण घेतलं आपण हे लिस्टिंग फॉर्म वरचं आहे. दुसरं उदाहरण आपण रूल मेथड वरचं घेतलंय. दोन्ही पद्धतीनं जे संच आपल्याला दिले हे फायनाइट सेट आहेत हे आपण सिद्ध केलं. यानंतर चौथा प्रकार जो आहे पहा, इनफायनाइट सेट. या सेटची आपण संकल्पना डेफिनेशन या ठिकाणी समजून घेऊया. यामध्ये आपल्याला जसं फायनाइट सेट्स बद्दल आपण या ठिकाणी माहिती घेतली, तसं इथं आपल्याला इनफायनाइट सेट चौथा प्रकार बघायचा आहे. इनफायनाइट सेट कशाला म्हणायचं? इनफायनाइट सेट याच्या विरुद्ध जायचंय फायनाइट सेटच्या. म्हणजे फायनाइट सेट मध्ये आपण बघितलं number of elements are limited, but in infinite types of the set there are not countable elements. म्हणजेच इथं आपण अनकाउंटेबल एलिमेंट सांगतो. आलं लक्षात की जे आपण मोजू शकत नाही. दॅट मीन्स दिस टाइप ऑफ सेट कन्सिस्टिंग द अनलिमिटेड एलिमेंट्स. अनलिमिटेड असं म्हटलंय मी की मोजूच शकत नाही, मर्यादा नाही असे घटक संच असतात किंवा घटक असतात. आणि याला आपण काय म्हणतो? इनफायनाइट सेट. हे थोडक्यात कसं लिहाल? द सेट consisting unlimited
elements or uncountable elements. लक्षात घ्या, अशा संचांना आपण काय म्हणतोय, इनफायनाइट सेट्स. ॲज लाईक फर्स्ट एक्झाम्पल आपण घेऊया, कॅपिटल एन, सेट एन इन कर्ली ब्रॅकेट 1 2 3 4 5 6 7 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. तर इथं आपण जो संच दर्शवला आहे, ह्या संचामध्ये हा नैसर्गिक संख्येचा संच आहे. 1 2 3 4 5 6 7 डॉट 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 आपण असं दर्शवलंय. याचा अर्थ इथं घटक संख्या अमर्याद आहे. देर आर अनलिमिटेड एलिमेंट्स इन अ सेट n. Therefore set n is a infinite set. म्हणजेच इथं कॉज काय द्याल, द सेट n consisting unlimited elements therefore set n is infinite set. लक्षात घ्या, डेफिनेशन नुसार आपण जातोय. दुसरं उदाहरण या ठिकाणी आपल्याला घेता येईल. पहा, सेट A is equal to in curly bracket x such that x belongs from natural number and x is odd number. बघा, नैसर्गिक संख्येचा संच आहे, पण x ही कशी आहे, ऑड नंबर आहे. म्हणजेच हा आपल्याला रोल मेथड मध्ये दिलाय. प्रथम याला आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहूया. किती एलिमेंट निघतात यावरून आपल्याला हा टाइप समजून घेता येईल. सो सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट ऑड नंबरचा संच आपल्याला दर्शवायचा आहे, विषम संख्येचा संच, आणि त्या सुद्धा नैसर्गिक आहे. या कोणत्या, 1 3 5 7 9 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अनेक संख्या आपल्याला इथे दर्शवता येतील ज्या ऑड आहेत आणि नैसर्गिक आहेत. म्हणजे इथे घटक संख्या आपण मोजू शकत नाही. एलिमेंट्स इन अ सेट ए आर नॉट काउंटेबल, दॅट मीन्स अनकाउंटेबल. देअरफॉर इथं लिहाल, द सेट ए consisting unlimited element. Therefore, set A is a finite set. Infinite set. बघा, सगळ्यात महत्वाचा हा टाइप या ठिकाणी आपल्याला सांगता येईल. अशा प्रकारे दोन उदाहरण आपण या इनफायनाइट सेटची घेतलेली आहेत. मुलांनो, इथं आपण 4 प्रकारचे सेट अभ्यासलेत. फर्स्ट टाइप सिंगल टोन सेट, सेकंड टाइप null set or it is also called as a empty set, third one finite set, and lastly fourth one infinite set. असे 4 प्रकारचे संच आपण या ठिकाणी अभ्यासलेत. आता यावरची वेगवेगळी उदाहरणं आपल्याला या ठिकाणी बघायची. म्हणजे परीक्षेत प्रश्न कसा विचारला जातो आणि त्या प्रश्नानुसार आपल्याला ही उदाहरणं समजून घ्यायची. आता इथं काही संच दिले जातात परीक्षेत, वेगवेगळ्या टाइप मध्ये असतात, आणि त्याचं वर्गीकरण करा. क्लासिफाय द सेट्स फॉलोइंग सेट्स, इनफायनाइट्स अँड इनफायनाइट सेट. बघा, दोन्ही प्रकारामध्ये या ठिकाणी आपल्याला त्याचं विभाजन करायचं किंवा क्लासिफिकेशन करायचंय, वर्गीकरण करायचंय. अशी काही उदाहरण आपण घेऊया. सपोज वी हॅव टेकन, इथं प्रश्न असा दिला जातो, क्लासिफाय द गिवन सेट्स इन इनफायनाइट सेट अँड फायनाइट सेट.
अशा दोन प्रकारामध्ये क्लासिफिकेशन करायचंय. यामध्ये पहिला सेट आपल्याला दिलाय सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स फ्रॉम नॅचरल नंबर and x is even number. पहिला सेट दिलाय आपल्याला कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. सेकंड वन दुसरा सेट आपण लिहूया सेट सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट p such that p belongs from natural number and 3p minus 1 is equal to 0. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. तिसरा सेट आपण दिलाय पहा सेट सी is equal to in curly bracket x such that x belongs from natural number as well as x is divisible by 7. X is divisible by 7. curly bracket complete. आणि चौथा सेट आपण घेऊया इथं. चौथ्या सेट साठी आपण घेणार सेट डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट इन सिंपल ब्रॅकेट ए बी सच दॅट ए बी बिलॉंग्स फ्रॉम डब्ल्यू as well as a plus b is equal to 9. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. तर असे एकूण 4 सेट आपल्याला दिले. याचं वर्गीकरण मुलांना आपल्याला कशात करायचंय इनफायनाइट सेट अँड फायनाइट सेट मध्ये आपल्याला करायचंय. व्यवस्थित हे उदाहरण समजून घेऊया आपण. जर तुम्हाला हे सेट लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहिता आले तर तुम्ही सहजपणे याचं वर्गीकरण या ठिकाणी करू शकाल. दिलेले सेट पहिल्यांदा लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहा. तर हे जे 4 सेट आपल्याला दिले ह्या 4 सेटचं आपल्याला या ठिकाणी क्लासिफिकेशन करायचंय. यामध्ये पहिला सेट आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहूया. आपल्याला दिलाय सेट काय सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स फ्रॉम एन म्हणजेच नैसर्गिक संख्येचा संच आहे. बट एक्स इज अ इव्हन नंबर. देर इज अ कंडिशन. इथं कंडिशन दिले एक्स काय आहे तर इव्हन नंबर आहे म्हणजेच समसंख्या आहे. नैसर्गिक संख्या परंतु समसंख्या असा यादी पद्धतीत लिहायचं आहे आपल्याला. सो सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 2 4 6 8 10 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. इथं आपल्याला घटक संख्या जी आहे ती निश्चित करता येत नाही म्हणजेच अनलिमिटेड आहे. सो here therefore set A consisting unlimited elements. जर या ठिकाणी अनलिमिटेड एलिमेंट्स असतील मग याला तुम्ही काय म्हणाल सो सेट ए is a infinite set. इनफायनाइट सेट. अशा प्रकारे आपण सेट ए चं वर्गीकरण केलं. तर बी सेट पाहूया आपण. तर बी सेट मध्ये आपण दिले सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पी सच दॅट पी बिलॉंग्स फ्रॉम एन नैसर्गिक संख्येतून घेतलेला घटक आहे हा. अँड हा कसा आहे 3p minus 1 is equal to 0. आता यामध्ये आपल्याला ही कंडिशन दिली आहे पी हा कसा आहे तर हे इक्वेशन सॅटिस्फाईड करतो म्हणून पी ची व्हॅल्यू प्रथम आपण या ठिकाणी इव्हॅल्युएट करूया. बघा therefore 3p minus 1 is equal to 0. so 3p is equal to minus 1 इकडे गेल्यावर काय होईल प्लस
देअरफॉर पी इज इक्वल टू 1/3. हे 3 गुणिले तिकडे गेलं भागिले जात. पी ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 1/3. इट इज नॉट नॅचरल नंबर. बघा हा नैसर्गिक संख्या नाही. नैसर्गिक संख्या नाही. काय 1/3. म्हणजेच इथं आपल्याला या संख्यात एकही घटक नाही. आलं लक्षात. याचा अर्थ ज्या संख्यामध्ये एकही घटक नसतो अशी संख्या, या संख्येला आपण नल सेट असं म्हणतो. म्हणजेच रिक्त संच याला म्हणायचे. म्हणजेच या ठिकाणी काय लिहाल सेट बी इज इक्वल टू ओनली कर्ली ब्रॅकेट और सेट बी इज इक्वल टू एम्प्टी सेट और नल सेट. जर यामध्ये एकही घटक नसेल तर मुलांना या ठिकाणी आपल्याला काय सांगता येईल, इथं हा संच जो आहे हा संच फायनाईट टाइप्सचा आहे. मोजू शकतोय आपण. म्हणून या ठिकाणी सेट बी इज फायनाईट. सेट हा फायनाईट सेट आहे. तिसऱ्याकडे जाऊया आपण. तिसरा संच आपल्याला दिला आहे सेट सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स सच दॅट एक्स बिलॉंग्स फ्रॉम एन. नैसर्गिक संख्येचाच घटक आहे संच आहे हा. पण नैसर्गिक संख्या कशी आहे एक्स इज डिव्हिजिबल बाय 7. 7 न भाग जाईल अशा संख्या या ठिकाणी आपल्याला लिहायचे या संचामध्ये. सो सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट पहिली संख्या 7 येईल जिला 7 न भाग जातो. दुसरी 14 21 28 35 49 डॉट 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 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अनेक संख्या आपल्याला शोधता येतील की ज्या संख्यांना 7 न भाग जातोय. म्हणजेच या संख्यामध्ये अनलिमिटेड एलिमेंट्स आहेत. याचा अर्थ हा कसा आहे इनफायनाइट सेट आहे. सो इन सेट सी number of elements are unlimited. Therefore set C is infinite set. Infinite set. अशा प्रकारे तिसरा संच आपण इनफायनाइट सेट ठरवला. आता चौथीकडे बघूया आपण. चौथा संच जो आहे तो सेट महत्वपूर्ण असणारे उदाहरण आहे बघा. सेट डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट इन सिंपल ब्रॅकेट ए कॉमा बी सिंपल ब्रॅकेट कंप्लीट सच दॅट ए बी बिलॉंग्स फ्रॉम डब्ल्यू. डब्ल्यू मीन्स होल नंबर. पूर्ण संख्या. ए आणि बी ह्या कशा आहेत पूर्ण संख्या आहेत. मग ह्या ए बी संख्या कोणती कंडिशन या ठिकाणी सॅटिस्फाय करतात तर त्यांची बेरीज 9 असेल. दॅट मीन्स ए प्लस बी इज इक्वल टू 9 ही कंडिशन आहे. मग अशी कंडिशन सॅटिस्फाय करणाऱ्या संख्या आपल्याला होल नंबर मधनं घ्यायचे. अशा संख्यांचा संच या ठिकाणी शोधायचा आहे. प्रत्येक संख्येची जोडी आपण बघूया आपण. त्या ठिकाणी डी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट इन सिंपल ब्रॅकेट 0 9 होल नंबर मधून घेतलेल्या दोन संख्या. दॅट मीन्स हिअर व्हॅल्यू ऑफ ए इज इक्वल टू 0, व्हॅल्यू ऑफ बी इज इक्वल टू 9. सेकंड वन 1 8. ए ची व्हॅल्यू 1, बी ची 8. दोघांची बेरीज किती येते 9. थर्ड 2 7. दोघांची बेरीज आपल्याला 9 येते. फोर्थ वन 3 6 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट सॉरी सिंपल ब्रॅकेट कंप्लीट. फिफ्थ वन 4 5 सिंपल ब्रॅकेट कंप्लीट. सिक्स्थ वन यादी जर आपण केली तर ह्या यादीमध्ये आपल्याला 6 3 ए ची व्हॅल्यू 6, बी ची 3. पुढचे आपल्याला सांगता येईल 5
4. त्याच्या पुढची घेता येईल 7 2. पुढची जोडी घेता येईल 8 1. आणि लास्ट जोडी आपल्याला सांगता येईल 9 0. अशा प्रकारे आपल्याला हे एलिमेंट्स मिळतील. पहिला एलिमेंट्स, दुसरा, तिसरा, चौथा, पाचवा, सहावा, सातवा, आठवा, 9वा आणि 10वा असे एकूण 10 एलिमेंट्स मिळतील. मोजू शकतोय आपण मुलांना हे एलिमेंट्स. देअरफॉर सेट डी consisting limited element. Therefore, set D is finite set. लक्षात घ्या, या पद्धतीने आपण कुठलेही संच फायनाईट आहेत का इनफायनाईट आहेत हे ठरवू शकतो. आणि हे ठरवण्यासाठी मुलांना आपल्याला जे सेट दिले ते प्रथम आपल्याला यादी पद्धतीत लिहिता आले पाहिजेत. जर यादी पद्धतीत तुम्ही हे सेट लिहिले तर तुम्ही त्यांचं सहज प्रकारे काय करू शकाल, वर्गीकरण करू शकाल. मुलांना आणखी काही उदाहरणं आपल्याला या ठिकाणी घेता येतील. पहा इथं यामध्ये प्रकार आपण पाहिलेत. प्रकारानंतर आपल्याला महत्वपूर्ण भाग या ठिकाणी बघायचा आहे, इक्वल सेट. म्हणजे दोन संच इक्वल सेट कधी असतात हे आपल्याला या ठिकाणी बघायचे. बघूया आपण, नवीन संकल्पना आहे. या इक्वल सेट साठी दोन्ही संचातील घटक आपल्याला पहिल्यांदा लिहिता आले पाहिजेत लिस्टिंग फॉर्म मध्ये. राईट द सेट्स फर्स्टली इन लिस्टिंग फॉर्म. इक्वल सेट कशाला म्हणायचंय बघूया आपण. समजा आता उदाहरणच घेऊया आपण. इथं सेट ए इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट एक्स such that x is the letters in a word it. आणि सेट बी घेतला मी इथं. सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट y such that y is a letter in word T. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. असे दोन उदाहरण आपण घेतलेत. हे उदाहरण जे घेतलेत ते आपल्याला रूल मेथड मध्ये आहेत. जर आपल्याला इक्वल सेट अभ्यासायचा असेल तर प्रथम हे सेट आपण लिस्टिंग फॉर्म मध्ये लिहूया. सेट हे काय सांगतो तर वर्ड इट मधील असणारे लेटर्स, इट या शब्दातील असणारी लेटर्स आपल्याला लिहायचे. ही कोणते? अल्फाबेट प्रमाणे लिहूया आपण. ए, त्यानंतर येतो ई आणि त्यानंतर येणार टी. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. अशा प्रकारे 3 एलिमेंट्स मला मिळाली. याला नंबर मी 1 दिला. आता दुसरा लिहूया आपण. सेट बी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट टी या इंग्रजी शब्दातील अक्षर आपल्याला लिहायचंय. हे सुद्धा अल्फाबेट प्रमाणे लिहूया आपण. पहिला येईल ए, दुसरा ई आणि तिसरा टी. कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. नंबर 2 दिला याला मी. आता 1 आणि 2 चं ऑब्झर्वेशन करा. यांच्या राईट हँड साइड जे आहेत ह्या इक्वल आहेत. पहा म्हणजे त्यामध्ये असणारे जे एलिमेंट्स आहेत हे सेम आहेत, इक्वल आहेत. क्वांटिटी सुद्धा त्यांची सेम आहे. म्हणजे सगळे एलिमेंट्स ए मधले बी मध्ये आहेत किंवा बी मधले सगळे एलिमेंट्स ए मध्ये आहेत. आणि जर असं असेल तर सेट ए अँड सेट बी दीज आर इक्वल सेट फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड.
सेट A इज इक्वल टू सेट B और सेट B इज इक्वल टू सेट A, म्हणजेच हे इक्वल सेट आहे। याची डेफिनेशन कशी कराल? इफ वी हॅव टेकन हिअर टू सेट्स A and B, the elements of set A is in an element of set B or the element of set B is in a set element of set A. जर A मधील सगळे घटक B मध्ये असतील किंवा B मधील सगळे घटक A मध्ये असतील तर अशा संचांना आपण काय म्हणतो? इक्वल सेट. These sets are equal set. डेफिनेशन कशी कराल? The two sets A and B are said to be equal if every element of set A in a set B or every element of set B in a set A. Such type of set are called as a equal set. अशा प्रकारच्या संचांना आपण इक्वल सेट असं म्हणतो. उदाहरण हे एक या ठिकाणी आपल्याला समजून घेता येईल. आणखी एखादं उदाहरण घेता येईल बा. फार सोपी इथं कन्सेप्ट आहे. या कन्सेप्टच्या आधारे आपण हे समजून घेतोय. बघा, सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट x such that x is a odd prime number less than 11. 11 पेक्षा लहान असणारी ऑड प्राईम नंबर A संच घेतलाय आपण आणि सेट B इट इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 3, 5, 7 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. आता दोन्ही पद्धतीत आपल्याला हे संच दिले. सेट A जो आहे तो पहिल्यांदा आपल्याला यादी पद्धतीत लिहिला पाहिजे. लिहूया आपण त्यातील एलिमेंट शोधू. सो सेट A इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट 11 पेक्षा लहान असणारी ऑड प्राईम नंबर आपल्याला लिहायचे. तर दोन्ही पहिल्यांदा इव्हन प्राईम नंबर आहे. कट करायचे, पुढचे घ्यायचे 3, 5 सेकंड 7 कर्ली ब्रॅकेट कंप्लीट. याला नंबर मी 1 दिला. हा 2 नंबरचा संच यादी पद्धतीत मूळ दिलाय आणि त्यामुळे पुन्हा यादी पद्धतीत लिहिणं अपेक्षित नाही. फ्रॉम फर्स्ट अँड सेकंड, बघा 1 आणि 2 चे जर उजव्या बाजूंचं आपण निरीक्षण केलं तर हे सेम आहेत. देअरफॉर सेट A इज इक्वल टू सेट B. म्हणजेच हे शब्दात कसं करा लिहाल? एलिमेंट इन सेट A, ऑल एलिमेंट्स असं म्हणूया आपण. ऑल एलिमेंट्स इन सेट A आर इन सेट B. सेट B or all elements of set B in set A. Therefore set A is equal to set B. म्हणजेच हे संच आपल्याला या ठिकाणी काय करता येतील? इक्वल दाखवता येतील. मुलांनो, या पद्धतीने आपण इक्वल सेटची संकल्पना या ठिकाणी समजून घेतली. जर घटक संख्या इक्वल नसेल तर आपण असं लिहितो, लक्षात घ्या, A इज नॉट इक्वल टू B. म्हणजे सेट A आणि सेट B इक्वल नाहीत हे आपण या ठिकाणी लिहितो. जर घटक संख्या सेम नसेल, सारखी नसेल, त्यांचे नंबर्स एलिमेंट सेम नसतील तर असं लिहायचंय. अन्यथा या पद्धतीने आपण इक्वल सेट दर्शवतो. मुलांनो, या पाठाला आपण या ठिकाणी टाइप्स ऑफ द सेट्स पाहिले, त्याची उदाहरणं बघितलीत, वेगवेगळी उदाहरणं सोडवलीत, प्रत्येक सेट आपण क्लासिफाय केला. त्यानंतर आपण इक्वल सेट ही संकल्पना समजून घेतली, उदाहरणं घेतली आपण त्यावरची.
इथं आपण या तासाला एवढं या ठिकाणी पाहिले. प्रॅक्टिस सेट 1.2 तुम्ही सोडवायचे. काय प्रॉब्लेम आला, अडचण आली, पुन्हा पुन्हा व्हिडिओ पहा, समजून घ्या, प्रॅक्टिस सेट सोडवा. पुढच्या तासाला आपण पुढचा भाग बघणार आहोत. या ठिकाणी आपण थांबू. धन्यवाद.